नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ग्रामसॉफ्ट संगणक प्रणालीमध्ये मालमत्ता धारक नोटीस म्हणजेच रीड बिल कसे काढावे. यासाठी सर्वप्रथम ग्रामसॉफ्ट संगणक प्रणाली सुरू करून ग्रामनिधी विभागमध्ये प्रवेश करावा. यानंतर रिपोर्ट या मेनूला क्लिक करावे. रिपोर्ट मेनूमधील मालमत्ता धारक नोटीस या पर्यायाला क्लिक करावे. इथे आपणास वेगवेगळ्या पद्धतीने माहिती पाहता येते. म्हणजेच आपणास एकाच मालकाच्या किंवा एकाच मिळकतीची मालमत्ता नोटीस काढायची असेल तर आपण मालक या पर्यायाचा वापर करू शकतो. आपणास गावातील संपूर्ण प्रॉपर्टीच्या म्हणजे संपूर्ण मिळकतींच्या नोटिसा काढायच्या असतील तर आपण गाव या पर्यायाचा वापर करू शकतो. आपणास प्रत्येक वॉर्ड प्रमाणे वेगवेगळ्या नोटिसा काढायच्या असतील तर आपण वॉर्ड या पर्यायाचा वापर करू शकतो. आपणास रेंज प्रमाणे म्हणजे 1 ते 10 प्रॉपर्टी किंवा 1 ते 20 प्रॉपर्टी याप्रमाणे नोटिसा काढायच्या असल्यास आपण रेंज या पर्यायाचा वापर करू शकतो. उदाहरणार्थ आपण पाहूया संपूर्ण गावाची नोटीस कशी काढावी. म्हणजेच गावातील सर्व मालमत्तांची. गाव या पर्यायाला क्लिक करावे. जर आपली ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत असेल तर आपणास इथे ग्रामपंचायतीत उपलब्ध असणाऱ्या सर्व गावांची यादी मिळते. प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या नोटिसा काढायच्या असतील तर गावाचे नाव निवडावे. संपूर्ण ग्रामपंचायतीच्या एकत्र नोटिसा काढायच्या असतील तर सर्व हा पर्याय निवडावा. उदाहरणार्थ पाटोदा. जर आपणास कार्बन प्रत हवी असेल तर या पर्यायाला क्लिक करावे. नको असल्यास क्लिक करू नये. मागील थकबाकीमधील घरपट्टीवर 5% दंड आकारणी करून नोटीस काढायची असल्यास या पर्यायाला क्लिक करावे. नको असल्यास या पर्यायाला क्लिक करू नये. यानंतर नोटीस या बटनाला क्लिक करावे. आता आपणास पाटोदा गावातील सर्व प्रॉपर्टींच्या मालमत्ता नोटीस उपलब्ध झालेल्या आहेत. प्रत्येक मिळकत नंबर प्रमाणे नोटीस उपलब्ध झालेली आहे. पुढील नोटीस पाहण्यासाठी पुढील या पर्यायाचा वापर करावा. मागील पानावर जायचे असल्यास मागील या पर्यायाचा वापर करावा. याप्रमाणे गावातील सर्व मालमत्तांच्या नोटिसा उपलब्ध होतात. सदर नोटीस प्रिंट करण्यासाठी प्रत छापणे या बटनाचा वापर करून आपण नोटीस प्रिंट करू शकता. या पद्धतीने ग्रामसॉफ्ट संगणक प्रणालीमध्ये मालमत्ता नोटीस तयार होतात. अधिक माहितीसाठी संपर्क ग्रामसॉफ्ट ऑफिस पुणे 02024272663 2427261464. धन्यवाद.